आजी बालपण कुठलं तुमचं? माझं आंबोळनेर. आणि तुमचं? नाशिक. नाशिक पंचवटीमध्ये. पंचवटी काळ राम मंदिराच्या पवित्र पावन ठिकाण. गोदावरी दररोज आंघोळीला जायचं. अरे वा. हो. मग बालपण सगळं तिकडे गेलं? तिथे गेलेलं. शाळा कुठली? शाळा रुमठा स्कूल तिथं आहे नाशकामध्ये. पंचवटीतून नाशकात यावं लागायचं. शाळेत असताना कधी मस्ती तर केलीच नसेल ना तुम्ही? नव्हती, मस्ती नव्हतीच, कारण खेडेगावातून यायचो ना. हा मग असं थोडी आहे लहानपणी खेडेगावात आलं की मस्ती नाही करायची असं? रस्त्याने जाताना आम्ही दोघीच मुली असायचो त्या गावातल्या, शिक्षण घेणारे फक्त. मग किती लांबत चालत जायचे शाळेसाठी? जवळ 1.5 किलोमीटर जायला आणि 1.5 किलोमीटर यायला. आणि तुमच्याकडे? आमच्याकडे शाळा 1 किलोमीटरपर्यंत होती, पंचवटी टू नाशिक. मग पायीच जायचं आम्ही. त्यावेळेला काय असं एवढं हे नव्हतं. आता मुलांना छोटं राहिलं तर रिक्षा पाहिजे वगैरे, तो काळ वेगळा होता. तेव्हा रिक्षा नव्हतीच ना? हां, रिक्षा नव्हतीच. रिक्षा ही आता 73-74 आली. आणि खेळांची आवड होती. कुठला कुठला खेळ? म्हणजे ह्याच्यामध्ये हुतूतमध्ये कॅप्टनशिप केली 4 वर्ष. काय सांगता काय? हो. नंतर खो खो, व्हॉलीबॉल आणि असे म्हणजे ॲथलेटिक्स गेम्स. तुम्ही लहानपणी शाळेमध्ये कबड्डी वगैरे खेळायचो. म्हणजे तेवढे खेळ लहान शाळेत असेपर्यंत? शाळेत असेपर्यंत. कितवीपर्यंत होती शाळा तिकडे? आमची शाळा अंबळनेरलाच आम्हाला शाळेत यावं लागायचं. तिथे SSC पर्यंत कॉलेजही होतं. पण तुम्ही कितीपर्यंत गेलात? मी 10वी पर्यंत गेले. 10वी पर्यंत. आणि मग 10वीला लग्न झालं. नंतर इकडे आले परत. मग तिकडे 11वीला तिकडे जावं लागलं. 10वीच्या पुढे लगेच लग्न का केलं? मग 11वीला परत तिकडे. 11वीला परत शिकवलं तिला मी. अरे हो, ते ठीक आहे. पण त्या म्हणाल्या 10वीत गेले आणि लग्न केलं. तिच्या आई वडिलांनी मी काय करणार प्रश्न आहे. नाही पण मला सांगा, तुम्ही नाशिकमध्ये या अंमळनेरमध्ये जमलं कसं? ते वडिलांच्या ओळखी होत्या तिकडे. थोडं फिरत असायचे ते ट्रान्सपोर्टिंग याच्यामध्ये धंद्यामध्ये होते. त्यामुळे गावोगाव फिरण्यामध्ये आणि ओळखी झाल्यामुळे ते जमून गेले. मग काय झालं? मग त्यामुळे हा योग जमून आला लग्नाचा. पण बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाला? हा, बघण्याचा कार्यक्रम. आठवतो तो दिवस? किती वर्षापूर्वीचा आहे हा दिवस? खूप वर्ष. म्हणजे आता लग्नालाच 56 वर्ष झाली. लग्नाला 56 वर्ष म्हणजे हा प्रसंग 56 वर्षापूर्वीचा. काय झालं होतं जरा सांगा ना आम्हाला. काय त्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम? वडील आले बघायला की आमच्या घरात तसं खेडेगावात कोणी संध्याकाळी एक पिशवी टांगलेलीच असायची. कोणी पाहुणा असायचंच अगदी. हो. मग दुपारचीच अशी 10-10:30 11च्या दरम्यान यांचे वडील आले. शोधत आणि मग आमच्या भावाचं नाव शोधत ते आले आमच्याकडे. मग आमची बहीण होती तिने त्यांना चहा वगैरे केला. आणि मी ते असं फडताळ होतं त्याच्यातून पुस्तकं काढली, बॅग घेतली आणि गेली शाळेत. मग त्या बहिणीला विचारलं, म्हणे मी मुलगी बघायला आलो आहे तुमच्याकडे. तर म्हणे आताच तर ती मुलगी गेली शाळेत. तीच मुलगी. हे नाही आले तेव्हा तिकडे? नाही, सुरुवातीला आमच्याकडे मोठी माणसंच जातात. मग हे कधी आले? पसंती करण्यासाठी नेलं तुम्हाला? हा. तुम्ही गेला होता? हो, बरोबर. म्हणजे मुलगी पसंत करायची तो चॉईस आमच्याकडे होता का तेवढा तरी? वा वा. मग तुम्ही गेलात तेव्हा आठवतंय तुम्हाला त्या दिवशी काय झालं होतं? हो, त्या दिवशी कांदे पोहे खाल्ले, चहा आला, मुलीला बघितलं, मुलगी पसंत आहे का वगैरे विचारलं. म्हटलं पसंत आहे. नाही पण मला सांगा, लगेच होकार दिला तुम्ही? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.